जय शिवराय मित्रांनो. तुम्ही पाहू शकता महाराजांचा ध्वज. मी योगेश आत्मा आंबवले, आपले मराठी यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे सहर्ष. एक छोटासा प्रश्न आहे. भिवंडीत अनेक वेअरहाऊसेस आणि प्रत्येक वेअरहाऊसेसला म्हणजे जे गोडाऊन असतात त्यांना एक एंट्री गेट असतो. आता गेटवरनं बहुतांश गाड्यांना जे गाड्या बाईक्स वगैरे असतात ते हेल्मेट असतील तर आतमध्ये प्रवेश दिला जातो, अदरवाईज दिला जात नाही. तर एक कंपनी अशी आहे भिवंडीत ज्या ठिकाणी हेल्मेट नसेल तर प्रवेश दिला जात नाही. तर आज शिवजयंती उत्सव, तर त्या कंपनी आज सकाळपासून काहीतरी गडबड झालेली आहे. मला फक्त बातमी आलेली आहे माझ्यापर्यंत की असंच छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज लावलेला बाईकला आतमध्ये प्रवेश नाही दिला गेला. त्या संदर्भात मला लगेच तिथे सर्व एकत्र जमा आले, काम वगैरे थांबवलं गेले आणि सर्व जे त्या कंपनीचा जो काही स्टाफ वगैरे सिक्युरिटीज वगैरे जे त्यांनी म्हणजे याबाबत माझा आक्षेप घेतला की कंपनीच्या रूल्समध्ये आता दिलं जात नाही की ध्वज म्हणजे आतमध्ये घेऊन येऊ नये. पॉलिसी येते की कुठल्याही ध्वजाला आतमध्ये एंट्री दिली जात नाही. तशा कंपनीच्या गेटला सुरुवातीला आपला तिरंगा ध्वज आहे, प्लस अजून 2 इतर देशांचे ध्वज लटकलेले आहेत. तर एक छोटासा प्रश्न आहे की महाराजांचा जो ध्वज आहे तो आतमध्ये जाऊन देणे योग्य आहे की नाही, याबाबत आपण कमेंट्स करावे. अशा आपला महाराष्ट्र अनेक जाती धर्म, तर प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माचा एक दिवस काल असतो ज्या दिवशी त्या धर्माला, त्या जातीला किंवा जी काही व्यक्तींनी ज्या धर्माची ज्या जातीची जे योगदान दिलं असतो तो एक दिवस काच असतो. तर त्या दिवशी बाजारात नाक्यावर अनेक झेंडे असे ध्वज वगैरे विकत उभे असतात. तर आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ध्वज आहे तो तिथे नाकारला गेला, आतमध्ये एंट्री नाही दिली. तर कालांतराने अजून देखील जे काही जात धर्म वगैरे असतील त्यांचे देखील ध्वज असतील त्यांना देखील अडवलं राहील. तर ही गोष्ट म्हणजे चांगली आहे का वाईट आहे या संदर्भात आपण कमेंट्स करावे. एक छोटा ही माहिती, ती कंपनी कुठली आहे काय आहे ते नंतर जसं मला पूर्ण माहिती भेटेल तसे मी सांगेल. तो पण फक्त इतकाच प्रश्न की महाराजांचा ध्वज जो बाईकला लावलेला तो आतमध्ये प्रवेश दिला नाही या संदर्भात आपण नक्की कमेंट्स करावे. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.